दत्तात्रेयाय नमः. सुज्ञेयता हा आपला विषय झाला. जाणून घेतलं समजा आणि जाणून घेतल्यावर जर विसरलं तर म्हणून त्याला चित्तामध्ये साठवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. संचयता, परमार्थी विचारांची संचयता हा आपला विषय आहे. संचयता म्हणजे संचय करण्याला योग्य असणे म्हणजे संचय. हे परमार्थी विचार संचय करण्याला योग्य आहे, मनामध्ये बुद्धीमध्ये साठवून ठेवण्याला योग्य आहे असा त्याचा अर्थ आहे. कित्येक जणांना भरपूर माहिती असते परंतु विसरून जाऊ म्हणून ते कुठेतरी असं समजा ठेवत असतात, सेव्ह करून ठेवत असतात. आहे नाही आहे? सेव्ह करून ठेवणे म्हणजे काय? त्याचा साठा निर्माण करणे, त्याला सुरक्षित ठेवणे. अशाच रीतीने जे विचार व्यवस्थित रीतीने समजून घेण्यात आलेले असतात अशा विचारांचा संचय करणे, साठा करणे हे अत्यावश्यक असते. याचे विचार समजून गेले, विसरून गेले तर पुढं विसरणं उपयोगाचं नाही. विसरलं सगळं मग. आणि म्हणून आजचा विषय आहे परमार्थी विचारांची संचयता. मुळात हा परमार्थी विचारांचाच महोत्सव आहे. त्यामुळे दररोजचा विषय म्हणजे परमार्थी हाच आहे. आणि म्हणून या एकाच विषयावर बोलणं चालू आहे. उपविषय हे वेगळे वेगळे आहे. परमार्थी विषय जे परमार्थी विचारांची विश्वसनीयता, परमार्थी विचारांची अभ्यासनीयता, परमार्थी विचारांची सुज्ञेयता, अशाच पद्धतीने हा आजचा विषय म्हणजे परमार्थी विचारांची संचयता. एकच विषय म्हणा, परमार्थी देव परमार्थी, परमार्थी हाच परमार्थी आहे. या एकाच विषयावर बोलणं चालू आहे परंतु उपविषय रोज वेगळे वेगळे घेतले जात आहेत. एक अशी खोली होती मोठीच्या मोठी आणि त्या खोलीची व्यवस्था काही विद्वान लोकांनी अशा रीतीनं केली होती की ती खोली विचित्र वाटावी, विशेष वाटावी. ज्यांचा मानस शास्त्राचा अभ्यास आहे अशा काही लोकांनी ती खोली बनविलेली होती. असतो काहींचा अभ्यास मानस शास्त्राचा. तसे काही मानस शास्त्रज्ञ एकत्र आल्याने त्यांनी एक खोली अशी बनवली. मोठीची मोठी होती ते रूम. त्या रूम मध्ये त्यांनी विविध आरसे लावले. आरसे आपल्याला माहित आहे, थोडे आरसे एकदम सिंपल आरसे असतात, समजा प्लेन असतात. काही आरसे कॉन्व्हेक्स असतात, काही आरसे समजा कॉन्केव्ह असतात. अशा रीतीने वेगळे वेगळे आरसे लावलेले. आरशाचे सुद्धा भरपूर समजा प्रकार आणि त्या विशेष पद्धतीची गुंतागुंत केली असताना अनेक भेद होत असतात. इन्क्लाइंड मिरर्स, कुठे समजा मात्र स्फेरिकल मिरर्स भरपूर आहे. रोटेटेड मिरर्स काय भरपूर वेगळ्या वेगळ्या हिशोबानं त्यांची भेद केल्यावर त्या आरशांचे सुद्धा भरपूर भेद होत असतात. असे तिथं असे आरसे लावण्यात आले होते की तिथं बसलेल्या माणसाला आपलं रूप वेगळ्या स्वरूपात दिसेल. समजा तुमचा चेहरा असा थोडासा त्या एखाद्या आरशात लांबट दिसत, एखाद्या आरशात असा वाढलेला दिसत. म्हणजे जो माणूस जाणता आहे अशा माणसाला कळले आपल्याच आहे, आपलेच रूप. पण एखादा बालक आहे त्याला एखाद्या वेळेस समजणार नाही, एकूण वेगळे वेगळेच असं वाटलं त्याला. है नाही आहे? ज्याला माहिती आहे आरसे आणि रूप थोडस वेगळं होत असते. कुठले आरसे बसवले बरोबर बसवले होते. या माणसांनी, त्या विद्वान माणसांनी ज्यांना मानस शास्त्राविषयीचा विचार करावयाचा होता, संशोधन करावयाचं होतं, त्यांनी एक मुलगा घेतला, छोटासा मुलगा. आणि त्या मुलाला म्हटलं तू तिथं राहा, 1 तास 2 तास तिथं राहा. तो मुलगा अत्यंत आनंदी होता, एकदम आनंदी मुलगा होता, हसतमुख होता. तो त्या रूम मध्ये गेला, बसला. त्याला सगळीकडे हसणारी मुलं आनंदी मुलं दिसली. त्याला आनंदी, त्याला असं वाटत होतं की इथून समजा जाऊच नाही. आनंद त्याला. 1 तास झाल्यावर त्यांनी बोलावलं. ते त्याला विचारले
तो म्हणला आजपर्यंत मी अशी जागा बघितली नव्हती, अत्यंत आनंदी जागा, अत्यंत आनंदी जागा. ही तुम्ही जी रूम बनवली आहे ना, अत्यंत आनंदी. मी तिथे गेलो, सगळे भोवताल आनंदीच आनंदी होते. जेवढे जण तिथे बसले होते मुलगा, त्याला काही मात्र कळलं नाही. वेगळे वेगळे आकार दिसायचे चेहऱ्याचे, काही लांबट काही असे. त्याला वाटत होते हे वेगळी वेगळी मुलं आहे आणि हसत आहेत, आनंदित आहेत. त्याला म्हटलंय अजब अजब ठिकाण आहे. तो म्हणला हे कदाचित जगातले एकमेव ठिकाण असणार आनंदी ठिकाण, सर्वोच्च आनंद, असं त्या मुलाला वाटलं. अत्यंत आनंदित झाला तो म्हणला मला तिथून बाहेर यायची इच्छाच होत नव्हती, एवढं आनंदित. म्हणजे आनंद व्हायचा त्याला. तो असायचा याचा मुख नेहमी असंच राहायचं, आनंदित राहायचं. त्याला त्या रूम मध्ये अचाट वाटलं, सगळेजण आनंदित आहे, कुठं किंचितही खेळ नाही, अशी ती जागा. ठीक आहे म्हटलं, त्या पोरग्याला सांगितलं तू जरा बाजूला होस. दुसरा एक मुलगा गेला, तो खिन्न होता, विषण्ण होता, एकदम खिन्न होता. त्याला सांगितलं तू तिथे जाऊन बस तासभर. तो माणूस असाच होता, रडवेला, असं म्हणतात नाही नेहमी समजा रडणे वगैरे, असा तो एकदम खिन्नच होता, विषण्ण. अशा मुलाला बसवलं, त्याला ते चित्र दिसायचे. त्या आशामध्ये त्याला वाटायचं हे सगळे किती जगात दुःख आहे, सगळी दुःखाची जागा, सगळे सगळे दुःख. त्याला ते दुःख वाटून आम्ही पुन्हा रडायला लागला. ते मुद्दाचे चित्राचे सुद्धा तसंच करायला लागले, रडायलाच लागले. म्हणजे अतिशय वाईट वाटलं तरी मी सगळे रडून राहिले. किती वाईट परिस्थिती आहे, किती वाईट परिस्थिती आहे, अतिशय वाईट अवस्था आहे. एक तास झाला, त्याला वाटत होतं इथून समजा कधी जाऊ, मला तरी दुःखच आहे, मी विषय नाही. भोवताल बसलेले सगळे असे, इथं राहण्यासारखी अवस्था नाही. त्याला तिथं एक तास सुद्धा व्यवस्थित जात नव्हतं. त्याचा पण त्यांचा नियम म्हणून राहिला आला बाजूला. त्यांनी विचारलं त्या शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी तुझा अनुभव काय? तो म्हटला जगातली सगळ्यात वाईट जागा, सगळे विषण्ण 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 अवस्थेत होते. म्हणला तिथं पोरगं त्याला काही एवढं समजत नव्हतं. एक समजा मात्र दर्पण लावले, ते वेगळं वेगळं समजा दिसायचे ना चेहरे, जरा कोणाचे लांबट कोणाचे काय. बघा एकच रूम काय माणसं एकाला वाटली की अत्यंत आनंदी जागा, दुसऱ्याला वाटली एकदम विषण्ण जागा. ते माणसाच्या बुद्धीवर अवलंबून असते. माणसाची बुद्धी कशी असते त्यावर आपण काहीतरी ठरवत असतो. कोणताही माणूस आपल्या बुद्धीनुसार दुसऱ्याचं मोजमाप घेत असतो. ज्याच्या बुद्धीमध्ये परमार्थी विचारांचा संचय केला असेल त्याला असं वाटेल की हे सगळं जग आनंदी आनंद होईल, होण्याची तो अपेक्षा नाही पाहिजे. आणि ज्याच्या डोक्यात असं असेल तो म्हणणार ते भांडण होत राहावी, हे धर्मात विरोध सगळं होतच राहणार. कारण त्यांच्याशी असं पडत नाही 50 धर्म नष्ट, 50 संप्रदाय नष्ट, आमचाच वाढायला पाहिजे, मारून टाकूया त्यांना. म्हणजे वेगळे वेगळे विचार आहे, बुद्धी वेगळी वेगळी आहे, वेगळं वेगळं भरलेलं आहे डोक्यामध्ये. तुमच्या डोक्यात काय भरलाय त्यानुसार तुमचे विचार होत असतात. एकच जागा एकाला अत्यंत आनंदमय वाटू शकते, एकच ती अत्यंत दुःखमयी वाटू शकते. तुमची बुद्धी कशी आहे यावर अवलंबून आहे. तुमच्या बुद्धीमध्ये तुम्ही काय विचार भरलेले आहे, कशाचा साठा केलेला आहे त्यावर अवलंबून आहे. चांगल्या विचाराचा साठा केल्यास तुम्हाला आत्मविश्वास वाढेल, आपलंही चांगलं होईल, सगळ्यांचं चांगलं होईल, सगळ्यांचं चांगलं होईल असे तुम्हाला चांगले विचार येतील. जर वाईट विचारांचा केला असला साठा तर वाईटच विचार येतील. आणि म्हणून चांगल्या विचारांचा साठा करणं महत्वाचं आहे. हे जे परमार्थी विचार आहे, परमार्थी विचारा सद्बुद्ध्यां संचया संती. हे परमार्थी विचार सद्बुद्धीमध्ये साठविण्यासाठी योग्य आहे. संचय म्हणजे संचय करण्यासाठी योग्य, ज्याचा संचय करावा असेल. इथं कुठला भेद नाही, धर्म भेद नाही, संप्रदाय भेद नाही, जातीचा भेद नाही. असं नाही की चांगले विचार अमक्या जातीच्या माणसाने ठेवावे असं काही आहे, अजिबात नाही. अमक्या संप्रदायाच्या लोकांनी चांगले विचार ठेवावे असं काही आहे. सगळ्यांसाठी चांगले विचार आहे, ज्याद्वारे सर्वांचं चांगलं होईल.
सगळ्यांना जगता येईल सहजीवन. कित्येकांना सहजीवन आवडत नाही, त्यांना संपवून टाकू, आम्हीच राहू. हे सहजीवन ज्यांना मान्य आहे ती माणसं परमार्थ विचाराचा स्वीकार करतील. ज्यांच्या डोक्यात तेच भरलेलं आहे हिंसा हिंसा हिंसा, त्यांच्याकडून ते घडणार नाही. एक माणूस होता, तो चोऱ्या करायचा, हिंसा करायचा, भरपूर अति अति हिंसक माणूस, वाईट माणूस होता. त्याचे विचारच वाईट होते, त्याला डोक्यात सगळे वाईटच विचार समजा भरले होते. तो दुष्कर्म करायचा, पाप कर्म. एकदा त्याच्या दैव योगाने एका साधूची भेट झाली त्याला. त्या साधूनं त्याला म्हटलं, अरे एवढं पाप करू नको, तुझा पापाचा घडा एक दिवस भरल, तो संपूर्ण घडाचा मात्र भरून जाईल. तो घडा भरून जाईल म्हणले, ते तुझे सोड दे, हे सोड दे. म्हणला भरला तरी चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही चिंता करू नका, मी त्या घड्याला छिद्र पाडीन, भरला तरी खाली वाहत जाईल. हे बघा, ते बेवकूफ माणूस, त्याला समजत नाही. सगळ्या भांड्याला दुसऱ्या भांड्याला छिद्र पाडता येईल, सोन्याच्या भांड्यालाही छिद्र पाडता येईल, चांदीच्या भांड्यालाही छिद्र पाडता येईल, लोखंडाच्या भांड्यालाही छिद्र पाडता येईल, कुठं मातीचा असतो घडा त्यालाही छिद्र पाडता येईल. पापाच्या घड्याला छिद्र पाडणं एवढं सोपं नाही आहे, ते भोगावंच लागते. ते हा घडा सोन्याचा घडा भरला, त्यात जे भरलाय ते वाहून जावं अशी तुमची इच्छा असली तरी ते वाहून जाईल, छिद्र पाडता येईल त्याला. पापाच्या घड्याला छिद्र पाडता येत नाही. ते 50 जन्म का होईना ते संपेपर्यंत पाप, ते भोगून संपेपर्यंत ते भोगावंच लागते. म्हणून पापाचा घडा भरतो आणि नंतर म्हणून पापांचा संचय करू नये. त्याला छिद्र पाडता येत नाही, तो फालतू म्हणतो छिद्र पाडेल, मी काय भीत नाही म्हटला. म्हणजे त्याची ती वाईट वृत्ती होती, चोऱ्या करणं, हिंसा करणं, वाईट करणं. त्या माणसाला तसं वाटलं की हे पाडेल घडा, छिद्र पाडेल म्हणजे माझा भरणारच नाही कधी. काय योजना असतात काही लोकांच्या, अजब योजना असतात, अजबच योजना नाहीये. अरे पापाचा घडा तो भरतोच, त्याला छिद्र पाडून त्याला मोकळा करता येत नाही. ते 50 जन्म का होईना ते भोगावंच लागत असते. म्हणून तशा पापांचा साठा करू नये. जे पुण्य आहे त्या पुण्याचा साठा माणसाने करावा. पुण्य हे संचय आहे, ज्ञान हे संचय आहे. म्हणून हे परमार्थीतील विचार जे सर्व जाती संप्रदाय धर्म अशांमधील लोकांसाठी आहे, त्या विचारांचा साठा सर्वांसाठीच उपयुक्त आहे. सद्बुद्धीमध्ये दुर्बुद्धीत काय होणारच नाही. तो दुर्बुद्धियुक्त माणूस तेव्हा नकोच, आम्हाला तर भांडायचं आहे काय आम्हाला ते पसंत नाही. आहे की ते काही सहजासहजी. आता एक सुदैवानं सगळ्याच धर्मातल्या सगळ्याच संप्रदायातल्या चांगल्या महात्म्यांनी याला मानला आहे, समजा परमार्थ दिला, तो विषय वेगळा. परंतु सगळेच जण तसे असतील अशातला भाग नाही. काही जण ते असतातच. आणि म्हणून ज्ञान संचय हा महत्वाचा आहे, पुण्य संचय हा महत्वाचा आहे. परमार्थी विचारा सद्बुद्ध्यां संचया संती. संचय करण्याला योग्य, सोपा शब्द, काय अवघड नाही. संचय म्हणजे साठा, संचय करण्याला योग्य म्हणजे संचय. आता काही जण असतात बिलंदर माणसं असतात. काही एखादा बिलंदर म्हणाली, आजकाल मोबाईल युग आहे, जर सुरू केलं नाही गुगल सगळं मिळते आणि मिळते भरपूर, पण परस्पर विरोधी मिळणार. ते नाना धर्माचं, नाना याचं संप्रदायाचं नाना मिळणार, ते पुन्हा विभ्रमच होणार नाही. आणि विभ्रमच होणार त्याच्यापेक्षा परमार्थीला असलेला बघा की ते हजारो गोष्टी मिळणार त्यात, पण त्या परस्पर विरोधी होणार, त्यातूनही पुन्हा विभ्रमच निर्माण होणार. हे करत की ते करत. त्यामुळं तसल्या गोष्टीला काही महत्व नाही.
कित्येकांना म्हणते हा विषय झाला. एक मिनिट, सल्ला मात्र भरपूर असं वाङ्मय आहे, सगळं सगळ्याला उपलब्ध होईल असं आहे. एखादा अडवड माणूस म्हणून सगळं उपलब्ध आहे मात्र नेटवर सगळं वगैरे काही नाही. सगळं वगैरे नाही, जे पुस्तकांचा खप आता नाही होणार असली त्यात नेटवर अपलोड करून ठेवतात पीडीएफ बनवून वगैरे. बाकी जे मोठमोठे लोक समजा पब्लिशर्स आपले पुस्तक छापतात त्यावर फक्त लिस्ट देतात आमच्याकडे हे उपलब्ध आहे म्हणून. सगळे काही करत नाही. किंडल एडिशन हे फक्त थोड्या पुस्तकांची असते, बाकी सगळे पुस्तकं काही नेटवर उपलब्ध होतील अशातला भाग नाही. त्यामुळं यामध्ये सगळ्याच जे आहे जे वाङ्मय सगळ्या संप्रदायाचा धर्म त्याचा सार आहे. म्हणून परमाब्दीचा साठा आपल्या मस्तिष्कात करावा आणि ते थोडक्यात आहे. हे एवढं हजार पुस्तकं एवढं डोक्यात ठेवणे मुश्किल आहे. थोडस तर राहत नाही डोक्यात आणि हजारो पुस्तकातलं काय अवघड आहे. त्याच्यापेक्षा त्या सगळ्याचा अर्थ यामध्ये एकदम संपूर्णत्वानं अर्थ आहे, सार आहे. जे काही माणसाला हवाय ते आहे. जे काही अनावश्यक भाग आहे आजच्या युगामध्ये जो भाग अनावश्यक आहे तो भाग सोडलेला आहे. जे काही आवश्यक आहे सर्व धर्मियांसाठी सर्व संप्रदायांच्या लोकांसाठी तेवढाच भाग त्यामध्ये परमाब्दीमध्ये आहे. आणि नुसता आधीच्या वाङ्मयाचा सारच आहे असा भाग नाही. आधुनिक विज्ञान युगात जे जे काही ज्ञान आहे त्याचाही त्यामध्ये सार आहे. हाही भाग महत्वाचा आहे. नुसतं जुन्या बुद्धिपुराणांचा सार दिला असेल असं नाही परमाब्दी. आधुनिक विज्ञानाची त्याला जोड आहे. आधुनिक विज्ञानाची जोड आहे. नुसते जुने बुद्धिपुराण आणि त्याचा सार काढून दिला असं अजिबात नाही. नुसता सार नाही आहे, त्यावर आपलं मत आहे. जे भांडणाचे विषय त्यावर आपलं निर्णायक मत आहे. अशा बहुविध रंगाने त्याचा विचार करणं अत्यावश्यक आहे. आता साठा का करायला पाहिजे त्याविषयी एक विषय सांगतो. आता पहिलीतला मुलगा पहिलीतलं ज्ञान थोडं आहे त्याला ठेवलं नाही डोक्यात, सगळंच विसरून गेला तर दुसरी अभ्यास होणार नाही, पुढे तिसरीत जाणार नाही. तिसरीचा अभ्यास विसरून गेला तर चौथीत कसा पास होईल. आणि तो सगळ्याच विसरून गेला, सगळ्याच कसा विसरत चालला तर तो पुढे पुढे जाणारच नाही. आधीचं डोक्यात ठेवावंच लागते. आधीचं डोक्यात ठेवावंच लागते. कमीत कमी उत्तीर्ण होणे एवढं तरी ठेवायला पाहिजे. उत्तीर्ण होणे एवढं 35% पूर्ण समजा मात्र केलं. आता पहिली झाली, दुसरी झाली, पाचवी झाली माझी, आता त्याची मला गरज नाही, आता फक्त 6वीचा अभ्यास करणार असं नाही. त्या मूळच्या अभ्यासावरच तो अभ्यास होणार असतो. आणि म्हणून हे साठा केल्याशिवाय पुढे पुढे जाताच येत नाही. पुढे पुढे जाताच येत नाही. तो अभ्यास अजिबात असा पुढे पुढे होऊ शकत नाही. आता कित्येक माणसं असतात विचित्र. एका शाळेमध्ये एक मुलगा अभ्यास करीत नव्हता, काही नाही. त्याला सर विचारायचे अभ्यास का करीत नाही. तो म्हणला मला काही येत नाही, मी काय पास होणार नाही, मला मान्य आहे. मी पास होणार नाही, माझा अभ्यासात लक्ष लागत नाही, मान्य आहे. तुमचं सगळं मान्य, मला त्यात रस नाही. फक्त तुमची हिंमत असेल तर तुम्ही मला उत्तीर्ण करून दाखवा. तुमच्यात जर तेवढी ताकद असेल तर. असले बावळ असतात काही. अभ्यास करायचा नाही, स्वतः काहीच करायचं नाही, स्वतः काय डोक्यात ठेवायचं नाही, साठवायचं नाही, पुढच्या वर्गात जायचं नाही. परंतु दुसऱ्यावरच तुमच्यात ताकद असेल ना तर तुम्ही मला उत्तीर्ण करून दाखवा, पास करून दाखवा. केवढी मोठी धमकी होईल. असली लोक अध्यात्माच्या क्षेत्रातही असतात, पुष्कळदा असतात. आम्ही काय वाचणार नाही, मंत्र पठण करणार नाही, वाचन करणार नाही, तुम्ही काही सांगा, सत्पुरुष सांगा, महोदय सांगा, काही वाचणार नाही, परंतु आमचं काम व्हायला पाहिजे. असलंच नमुना नाही, असलंच नमुना पास करून दाखवा, आम्ही काही करणार नाही. म्हणून अशासाठी मेहनती लागते. संचयी आहे, जे काही संचयी आहे ते संचयच राहणार. ते आवश्यकच आहे. ज्याचा संचय होणं आवश्यक आहे त्याचा संचय होणं खरोखर आवश्यकच आहे. ते महत्वाचं आहे. अन्यथा ते समजत नाही.
वर्षानुवर्षीचे अभ्यास असतात. एखाद्याला एमएससी व्हायचं असलं, समजा फिजिक्स मध्ये एमएससी होणार, आधीच सगळं त्यानं ठेवलं असतं की साठा, आधीचा सगळा साठा त्यानं ठेवलेला असतो. अशाशिवाय तो एमएससी होणार नाही. किंवा केमिस्ट्री आधीपासून जर सगळं त्याच्या डोक्यात असेल तेव्हा तो होऊ शकतो. म्हणजे साठ्याची आवश्यकता आहे. जाणून घेतला होता तो आधी, परंतु त्या मेमरीतून सोडून दिला, समजा मात्र डिलीट केला सगळी मेमरी, तर तेव्हा ते जमणार नाही पुढचा अभ्यास. म्हणून तो साठा करणं हा भाग महत्वाचा आहे. संचय होणं ज्ञानाचा हा सुद्धा भाग महत्वाचा आहे. व्यवहाराच्या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रातही आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात जे विषय अभ्यासले जात असतात त्यांचाही साठा मस्तिष्कामध्ये होत राहणं अत्यावश्यक आहे. आता जगामध्ये भरपूर घाण आहे, वाईट आहे, सगळे दोष काढायला पाहिजे. एक मल दोष, मळ आहे ना, मळ. आता हे एक व्यक्तिगत पातळीवर 3 दिवसापूर्वी आपण हा विषय केला होता, मलव्य. आता मलव्य म्हणल्या ज्यांनी डोक्यात त्याचा साठा केला असणार तेवढ्या माहितीचा त्यांना पुढचा विषय समजणार, बाकीचे नाही. बाकीचे काय सांगितलं होतं मलव्य म्हणजे काय समजणार नाही ते. म्हणजे पुढचं समजायला आधीच पाहिजेच की. माझा मुद्दा आहे, आता या मलव्य एवढे जगभर नाना आहे, समजा ट्रोजन्स हे मलव्य आहे, भरपूर ते अन्य समजा बॉट्स हे आहे, एक समजा ऍडवेअर म्हणतात त्यांना, ते मलवेअर सुद्धा आहे. किती हो, भरपूर. काही मलवेअर्स म्हणतात समजा फाईललेस मलवेअर्स, म्हणजे भरपूर आहे. किती त्यांना अंदाज नाही, भरपूर आहे. किती घाण आहे हो मलवेअर्स. म्हणजे सगळं मलच आहे. जग नाश करायचं, वाईट करायचं, सगळं दुर्भावना युक्तच आहे नाही ते. त्यांचं नावच तसं आहे. समजा संचय केला तर पुढच्या गोष्टी माणसाला समजतात. एक 8वी पर्यंत ज्ञान समजलं तर 9वीतलं माणसाला समजणार. हा विषय कसा आहे, काही जण म्हणतात मग आता आयटी मधले असतील, ते जरी 18 तारखेला आले नसतील तरी त्यांना समजणार, कारण त्यांचा तो विषय आहे. ज्यांचा ते क्षेत्राशी संबंध नाही त्यांना नाही समजणार नाही. ज्यांचा किंचितही संबंध नाही, जे आयटीशी संबंधित आहे त्यांना समजणार. ते आधीच त्यांच्या डोक्यात संचय आहे तो. म्हणजे पण संचय पाहिजे. इथे येऊन असू दे नाही तर अन्यत्र असू दे, तो साठा असल्याशिवाय पुढचा विषय समजत नसतो. किती आहेत असले भरपूर. ते ट्रोजन म्हणजे मलवेअर, त्या युनानमध्ये ग्रीस देशात एक युद्धामध्ये ग्रीस लोकांनी एका घोडा बनवला होता लाकडांचा, काष्टाचा, आणि त्याला नाव दिलं होतं ट्रोजन. ते अशासाठीच होता, ते एक समजा डावपेचा जबाड म्हणून त्याचं नाव त्या एका मलवेअरला देण्यात आलं आहे. म्हणून त्याला म्हणतात ट्रोजन किंवा ट्रोजन हॉर्स. एका मलवेअरचं नावच आहे ते. त्यांना हे करा, फसवायचं, समजा विरोधी पक्षाला हे करा, त्यासाठी ते लाकडी घोडा त्यांनी बनवला होता, त्यांच्यावर जय मिळवण्यासाठी. तो एक भाग वेगळा, ते एक विशिष्ट उद्देशानं होतं. परंतु आजचे हे सगळे मलवेअर जनतेला लुबाडण्यासाठी, जनतेची हानी व्हावी यासाठी आहे. त्याची भरपूर आहे. आणि पुढे नाव सांगितले, कुठं बॉट्स, कुठं समजा ट्रोजन्स, कुठं समजा फाईललेस मलवेअर, कुठं ऍडवेअर, हे असे थोडे नाव असे भरपूर आहे. भरपूर काय एकच नाव वर्म्स आहे. वर्म्स म्हणजे जंतू. म्हणजे सगळ्या जंतूचा अर्थ जीवही होतो. सगळ्या मानवांसाठी हानिकारक आहे जंतू. ते मळ आहे. हा मळ आहे पूर्णपणे. हा मळ आणि जगाची हानी करून राहिला आहे. म्हणून याला संपवणं आवश्यक आहे. या मळांचा साठा होऊ नये. जसं मळ दोष निवृत्त करायला पाहिजे, तसं जगाचं आरोग्य चांगलं व्हायसाठी सगळे मलवेअर्स किंवा सगळे जे मल कार्य आहे, वाईट कार्य आहे, त्यांचा नाश होणं अत्यावश्यक आहेच आहे. असला संचय करून ठेवला असला तर समजणार पुढचं, नाही तर नाही. संचय पाहिजे. आता परवा सांगितलं 4 दिवस, तर ते संचय नसला तर नसला, ते पुढचं समजत नाही. म्हणून आपला विषय आहे साठा. म्हणजे तुम्ही तुमच्या मेमरीत ठेवला
सेव्ह करून तर, नाहीतर कधी कधी सेव्ह केलेले उडून जाते कुठेतरी समजा गफलतीत उडते ते. तसं होऊ नये, त्याचा जे काही योग्य आहे, जे काही आपल्यासाठी आहे ते वाईट कामासाठी करतात, पण वाईटाची विद्या आपल्याला चालू नये म्हणून त्यापासून आपण किती व्यवस्थित राहायला पाहिजे, त्यासाठी ते विषय समजून घेणं अत्यावश्यक असते. जगात जे जे काही वाईट कर्म करण्यामध्ये गुंतलेले आहेत, दुर्भावनायुक्त लोक, त्यांचं आपल्यावर काही चालू नाही. उदाहरणार्थ अविचार करणं, हे सगळ्यांना माहित आहे, कुठेतरी जाऊन काहीतरी करून येतात, ते आपल्याकडून यासाठी आपल्याला त्याविषयीची माहिती, आपण सुरक्षित राहावं यासाठी हे सगळं माहिती असणं अत्यावश्यक असते. बोलता बोलता बोलणे तो विषय समजा रॅन्समवेअर, ते एकाच पद्धतीने होते नाही. रॅन्समवेअरचे हजारो म्हणजे कितीतरी अगणित असे पोटबिल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटलं एक रॅबिट, समजा बॅट रॅबिट, हा एक प्रकारचा रॅन्समवेअर आहे. गोल्डन आहे, हा सुद्धा एक समजा रॅन्समवेअर आहे. भरपूर अगणित म्हणजे एवढे आपल्या भागातल्या लोकांना एखादा अनुभव आला असला, समजा दरोड्याचा, चोरीचा असला, ते एकाचा इथल्या परिसरात या राज्यात जो रॅन्समवेअरचा कोडवेल वापरण्यात येतो त्याच्यानुसार आलेला तो अनुभव असणार. जगभर तीच यंत्रणा जाते असं नाही, एकच यंत्रणा ते लोक वापरत नाही. एखाद्याला एका पद्धतीने बसवतील, दुसऱ्याला दुसऱ्या पद्धतीने बसवतील, तिसऱ्याला तिसऱ्या. अगणित रॅन्समवेअरचे कोडवेल आहे, अगणित आहेत. त्याला तसं म्हणण्यात येते काउंटलेस, अगणित आहेत कोडवेल. म्हणजे अशीच पद्धती आहे, असं झाल्यावर असं होते, तसं झाल्यावर तसं होते असं नाही. ती एकाच बाबतीत थोड्या लोकांना एक पद्धतीचा अनुभव आला असणार, दुसऱ्यांना दुसऱ्या पद्धतीचा अनुभव आला असणार. एकच पद्धतीने आता सांगितलं कितीतरी रॅन्समवेअरचे भेद आहे. कालच उल्लेख जरा मात्र केला होता नाही, हे असे भरपूर भेद आहे. बॅट रॅबिट आहे, गोल्डन आहे, भरपूर आहे. मीज आहे, तो सुद्धा मात्र यातलाच भाग. हे फेमस असे कितीतरी आहेत. म्हणजे तुम्हाला वाटणार असाच असते फसवतात, आम्हाला आर्थिक दृष्ट्या फसवतात, ही अशीच एक पद्धत आहे ठरवली नाही. एकच पद्धत त्यांची असली तर ती पद्धत सगळी अशी असते म्हणून सगळ्यांना माहित होऊन जाईल आणि ते मग त्यांचं होऊ देणार नाही. तसं नसते ते भरपूर नाना भानगडी आहे. या भागातल्या महाराष्ट्र, कर्नाटक इकडे कुठले समजा वापरत असतील रॅन्समवेअरचा भेद, तो फक्त या लोकांना माहिती. असं घडते बघा, असं होते आणि नंतर कसं होते, नंतर आपला नाही हा विषय झालाय आधी. म्हणून हे भरपूर विचित्र आहे. जगात असे भरपूर भेद आहे. एकच पद्धत नाही. जगात असे भरपूर म्हणजे त्याला सीमा नाही. एकच पद्धत वापरत नाही. तुम्ही म्हणाल एकच काढायचं असतं, एक काढायचं सगळ्या जनतेला जगभरातल्या माहिती जाणारी असली पद्धत असते. समजा मात्र प्रोसिजर असे फसवतात, असे समजा पैसा मात्र लुबाडतात, तर लोक सावध होऊन जातील पूर्णपणे. एकच पद्धत नसते. मी त्यांना एखाद्या याचा उल्लेख समजा केला असणार असं होऊ शकतो. अशा भरपूर आहे. काही 10 मिनिटात होईल, काही 2 मिनिटात होईल, काही अर्ध्या तासात होईल. काही नाना पद्धती, एवढे वेग सांगितले म्हणजे काय आहे, एवढे वेग आहे. त्यांना म्हणतात स्ट्रेन्स म्हणतात, त्याला रॅन्समवेअरचे स्ट्रेन्स. तुम्ही जर समजा कनवास वाचला असेल तर डोईजड होईल, जास्त वाढवत. त्यात सगळं आहे. समजा क्लेड म्हणजे काय, व्हेरिएंट्स म्हणजे काय, हे याचाही अर्थ आहे. समजा स्ट्रेन्स इंजिनिअरिंग मध्ये समजा कशाला म्हणतात स्ट्रेन, किंवा या क्षेत्रामध्ये मेडिकल क्षेत्रात कशाला म्हणतात स्ट्रेन, इत्यादी विषय सगळं आहे. माणसाच्या डोक्यात राहत नाही म्हणून पुस्तकाचा उपयोग, पुन्हा वाचन आहे. हे सगळं त्यात लिहून आहे मात्र कनवास मध्ये कित्येकांनी वाचलं असणार. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, मेडिकल क्षेत्रात कशाला म्हणतात समजा स्ट्रेन, इंजिनिअरिंग क्षेत्रात कशाला म्हणतात, हे सगळ्या गोष्टी त्यात आहेत. पण ते वाचून साठवायला पाहिजे. साठवलं नाही तर काय, वाचलं सोडलं किंवा आता ऐकलं आणि सोडून दिलं तर ते तसं होत नाही. अजिबात होणार नाही तसं म्हणते, अजिबात होणार नाही. आता हे असे असंख्य विषय आहेत.
एकदा बोलता बोलता म्हणजे असं म्हटलं म्हणजे असंच असते असं नाही, हजारो पद्धती नसते. मी जसं बोललो ती एक पद्धत झाली हो, हजारो पद्धती असतात त्याच्या, ते काय एकच पद्धत असते त्याचा भाग नाही. आता आज त्याचा समजा खुलासा केलो, काल बोलता बोलता सहज बोललो, आज त्याचा खुलासा केला की हे रॅन्समवेअरचे अगणित भेद आहे, अगणित स्ट्रेंथ आहे. त्यामुळं सहजासहजी ते समजत नाही. परंतु आपल्याला किती सावध राहायला पाहिजे, तेवढं राहायला पाहिजे. जगात वाईट आहे, घाण आहे, घाण आहे, घाणीचा साठा आहे, घाण सगळी पसरलेली आहे, वाईट विचारांची घाण आहे, वाईट यंत्रणांची घाण आहे. तिचा नाश होणं आणि चांगल्या बाबींचा संचय होणं हे अतिशय महत्वाचं आहे. अभ्यास करायला पाहिजे, जे जाणून घ्यायला पाहिजे ते जाणून घ्यायला पाहिजे, आणि जे साठवायला पाहिजे ते साठवायलाच पाहिजे. परमार्थ विचार हे सुज्ञेय आहे, अभ्यासनीय आहे आणि संचय सुद्धा आहे, हे समजून घ्यायलाच पाहिजे. अन्यथा नाही होणार. आळस केला तर होईल. एक असा मुलगा होता, मुलगा अभ्यासच करेना. सकाळी सगळे पहाटे उठवायच लागले माझे वडील, जरा उठ की अभ्यास कर. तो पोरगा काय म्हणला, गावातले सगळे विद्यार्थी आजारी पडले का, एकटाच राहिलो नाही मी अभ्यासासाठी. आता याचा अभ्यास यालाच करायचा पाहिजे की हो. सगळे विद्यार्थी आजारी पडले काय म्हणला, मला उठवून राहिले अभ्यास कर. अरे विद्यार्थी त्यांची ते करतील, याला काय आपला अभ्यास आपणच करायचा असतो. ते आडमुठ पोरग, ते म्हणलं सगळे विद्यार्थी आजारी पडले, झोप पाहती हो. म्हणला सगळे आजारी पडले का मीच एकटा राहिलो का, बिन आजारी, मला कशाला उठवून राहिले. अभ्यास, आळशी माणसं अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि अभ्यास करणं केवळ विद्यार्थ्यांचाच भाग नाही, मनुष्य कोणताही विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थीच असतो. विद्या आपल्याला मिळावी अशी ज्याची इच्छा असते तो विद्यार्थीच असतो. नाहीतर हे पोरं शिकतात तेच तेवढे विद्यार्थी. आम्ही आता ज्येष्ठ झालो, ज्येष्ठ जरी झाले असले तरी तुम्हाला ज्येष्ठ विद्यार्थी म्हणूया, याच्या पलीकडे काय, याच्या पलीकडे काय नाही. विद्यार्थी आणि विद्यार्थी असणं चांगलंच असते, विद्यार्थी असणं चांगलंच असते. विद्या मिळवत राहणं, विद्येची अर्थना करणं म्हणजे विद्यार्थी. जो विद्या आपल्याला मिळावी अशी ज्याची इच्छा असते तो विद्यार्थी असतो. म्हणून आळसामध्ये काय उपयोग नाही. परवा अभ्यासाच्या विविध समजा पद्धती सांगितलो. एक पद्धत सांगितलो सोलो लर्निंग स्टाईल आहे ना, सोलो. आता ठेवलाच ना संचय तर समजणार पडत नाही, तर त्याला दुसऱ्या नावाने सुद्धा बोलण्यात येते. इंट्रा पर्सनल स्टाईल असते. इंट्रा पर्सनल म्हणून राहिलो मी. इंटर समजा पर्सनल नाही, इंट्रा पर्सनल. ते अन्य शब्द वेगळा आहे. इंट्रा पर्सनल लर्निंग स्टाईल सुद्धा म्हणतात त्याला सॉलिटरी सुद्धा म्हणतात. स्टाईल एकच अर्थ. तुम्ही सोलो म्हणा किंवा समजा मात्र सॉलिटरी म्हणा किंवा हा शब्द वापरा इंट्रा पर्सनल. आणि सामूहिक ते वेगळं, ते इंटर पर्सनल. ते जे समजा सामूहिक अभ्यास असतो तो वेगळा, तो इंटर पर्सनल. किंवा समजा मात्र ग्रुपचा म्हणा किंवा अन्य शब्द वापरा. उदाहरण अशासाठी दिलो की आधी आता 2 दिवसापूर्वी म्हटलं होतं नाही, आधी सांगितलं असलं थोडं डोक्यात ठेवलं तर ते पुढचं समजते, नाहीतर नाही समजलं. म्हणजे महत्व कशाला आहे, साठा करून ठेवायचं. नाहीतर आलं झालं 8 ते 9 झालं ते सोडून द्यायचं, समजा डिलीट करायचं आपल्या मेमरीतून, पुढे जायचं. डिलीट केलं तर ते पुन्हा आठवणार नाही, अशातला भाग आहे. म्हणून हे संचयाचं महत्व. इथं जे काही घडलं समजा 2-4 दिवस याबद्दल सांगतोय. जर सोडून दिलं तर ते राहत नाही. म्हणून ते पुढं समजून घ्यायचं असल्यास माणसाला तो साठा करावाच लागतो, संचय करावाच लागतो. ज्ञान संचय हा आवश्यक असतो. ज्ञान संचयाविना काही चालत नाही. म्हणजे आपल्याला जे काही समजून घ्यायचं आहे त्या ज्ञानाचा संचय हा मनुष्याला करावा लागतो. पुण्याचा संचय हा भाग वेगळा,
पुण्य हे कसं आहे, तो एक वेगळा भाग आहे. आर्थिक ज्याची क्षमता आहे अशाकडून काही पुण्य होईल किंवा ज्याला आणखी काही मार्गाने समजा पुण्य करता येईल, तो एक भाग वेगळा. परंतु ज्ञान हे सगळ्यांसाठी खुलं आहे. समजा गरीब असू द्या, मोठा असू द्या, तिथे ज्ञान संचय करायला कोणाला अडचण नाही. आणि म्हणून या ज्ञान संचयाचं महत्व आहेच आहे. एक राजा होता, त्या राजाला चिंताच असायची, सारखी सारखी चिंता, चिंतातूर चिंतातूर. चांगला माणूस होता बिचारा, अत्यंत चांगला, भक्तिवान होता, धार्मिक होता, अत्यंत चांगला राजा होता तो, एकदम भक्तिवान धार्मिक. परंतु कशाची तरी त्याला चिंता राहायची त्याला सारखी. त्याची भक्ती असल्यामुळं त्याला एके दिवशी एक दृष्टांत झाला. त्या स्वप्नामध्ये एक असा झाला दृष्टांत, कोणीतरी त्याला बोलत आहे, कोण बोलत आहे समजत नाही, परंतु एक दृष्टांत झाला की तुझ्या चिंता एका याच्यामध्ये भर, पोतीत एखादं पोतं असतं नाही, त्या पोत्यात भर आणि नदी आहे शेजारी, त्यामध्ये ते पोतं बुडवून टाक. म्हणजे त्या पोत्यातल्या चिंता त्या सोडून दे नदी. आणि त्या नदीच्या कडावर कोण असतील साधू संत, ते काय देतील तुला, अक्षदा देतील, काहीतरी देतील, तू त्या पोत्यात भर आणि त्याचा नैवेद्य बनव, भात कर, तू खातो. आणि ते स्वप्नात सगळं घडलं. स्वप्न थोड्या मिनिटात असलेलं सगळं तयार होते, सगळं होतं ते तयार, सगळं झालं. त्याने चिंता घेतल्या, त्या पोत्या भरल्या, ते पोतं घेऊन गेला, तिच्या नदीमध्ये त्या सोडल्या. आता ते स्वप्न हो, चिंता काही पोतात भरता येईल, आता ते चिंता हेतूतून काढायच्या कशा, पण ते एखादं स्वप्न. त्यानं त्या चिंता पोत्यात भरल्या, त्या नदीत सोडल्या. नंतर आला ते मोकळं पोतं घेऊन, पोतं तर छोटस होतं, त्या पोत्यात तिथं बसलेले होते साधू संत, त्यांना मागितले समजा भिक्षा, काहीतरी द्या तुम्ही. त्यांनी त्यांच्या जवळचं थोडं 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 त्याला दिलं. तांदूळ असतील ते त्यांना दिले, ते त्यांना आणले, शिजवला, बनवला समजा प्रसाद, आणि तो खाल्ला. उठल्यावर त्याला आनंद झाला, अतिशय आनंद झाला. त्यांनी मोठमोठ्या विद्वानांना समजा बोलावलं, मला असं दिसलं, स्वप्न दिसलं. विद्वान म्हणले स्वप्न चांगलंच आहे, त्याचा अर्थ एवढाच आहे की चिंता सोडून दे आणि महात्म्यांचा आशीर्वाद घे, तुझं सगळं चांगलं होईल, सगळ्या तुझ्या चिंता दूर होतील, सगळ्या तुझ्या चिंता दूर होतील. संचेतना रूपी एखादं पोतं किंवा पिशवी म्हणा, तिच्यात त्या सगळ्या चिंता भरायच्या, त्या नदीत सोडून द्यायच्या. संसार रूपी नदी, त्या सगळे दुःख सगळ्या त्या सोडून दे, घे बाई म्हणायचं तुझं. ती चिंता काही आपल्याला नाही. त्या समजा ती जी नदी असते संसार रूपी, तिच्यात आहे ते चिंता, तिचं तिला घेऊन सोडायचं, आपण निवांत राहायचं. जो काही समजा प्रसाद मिळालाय तो सेवन करायचा, त्यानं सगळे दुःख जात असते, सगळ्या चिंता जात असतात. आता तिथं त्या नदीच्या काठावर त्याला स्वप्नात 2-4 साधू संत दिसले असतील. परमात्मिक तर जगभरात जेवढे साधू संत आहेत तेवढे सगळ्यांचं वास्तव्य आहे, सगळे दैवत आहेत. ते किती देतील आशीर्वाद तुम्हाला, ओंजळी भरून भरपूर देतील. त्यामुळे परमात्मिक विचार वाचावा, परमात्मिक वाचा. ते काय थोडे असतील तिथं साधू संत, या परमात्मिक भरपूर साधू संत भरल्या, नाना संप्रदायाचे. किती जेवढे धर्म असतील त्या सगळ्या संप्रदायांच्या साधू संतांचा तिथं निवास आहे, त्यांचा आदरानं उल्लेख आहे. निवासाचा कुठेही राहू शकत नाही. तुम्ही एखादं पुस्तक लिहा, समजा एखाद्यानं लिहिलं, त्यात दुसऱ्या पंथाची निंदा केली, या संतांनी चुकीचं लिहिलं, त्यानं लिहिलं, तर ते त्यांना आशीर्वाद देणार आहे. आणि त्यांच्या पंथाची लोक म्हणतील, याने फालतू लिहिलं, दुसऱ्या संताला नाव ठेवले, त्याच्या पंथाचे साधू संत आशीर्वाद देणार नाही आणि दुसरे तर देणारच नाही. दुसऱ्या काय, कारण काही संतांना, महाराष्ट्रातल्या संतांना आवडणार नाही की समजा मात्र कर्नाटकातले जे संत झाले त्यांना हे शिवाय आवडेल काय त्यांना, किंवा इकडच्या संतांना आवडणार नाही, इकडच्या संतांना शिवाय द्यायचं. कुठलाही हो, सगळे संत शेवटी एकच असते. बाह्य रूपानं ते वेगळे असते, ते अंतरंगात संत सगळे एकच असतात. आणि म्हणून
तसली जी पुस्तकं लिहितात त्यानं काही फायदा नाही. ज्यांचे जे भक्त असतात ते सुद्धा मात्र रुष्ट होतात. हा माणूस आपला भक्त आहे परंतु हा चुकीचं केला, दुसऱ्या संतांना नाव ठेवला, दुसऱ्या देवांना नाव ठेवला, त्यामुळे हा जे केला हे चुकीचं केला, बरोबर नाही. म्हणून ती संत रुष्ट होणार आणि ज्यांची निंदा केली ते म्हणतील बदमाश आहे, बदमाश आहे म्हणणार. असं होण्यापेक्षा त्या वाङ्मयानं वाचून काहीतरी भलतच भरणार डोक्यात, परमाब्दी वाचून चांगलंच भरणार डोक्यात, भलत नाही भरणार. परमाब्दी वाचून तुमच्या मनात सगळ्या साधू संतांविषयी जेवढे होऊन गेले विचार आहे महात्मे सगळ्या राज्यांमध्ये, आपल्या इथं भारतात किंवा जगात, त्या सगळ्यांच्या मनात चांगलं वाटणार. हा माणूस आपले नाव घेऊन राहिला है नाही. आता कित्येक अभंग असतात, नाना ठिकाणी अमक्या संतांचं नाव घेतलं तर तुम्हाला अति पुण्य होते, सगळं समजा नरक जाते, तुम्हाला नरकात जावं लागणार नाही असतात की. एखाद्याचं नाव घेतलं संताचं, यात तर सगळ्या संतांची भरपूर नाव आहे, किती पुण्य मिळेल. म्हणून ते समजून घ्यायला पाहिजे, याचं महत्व समजून घ्यायला पाहिजे की ते सगळ्या संतांचा आदराने उल्लेख असल्यामुळं सगळ्या संतांचा आशीर्वाद राहणार. ते आवश्यक आहे. तो राजा मनुष्य राजा, तिथं स्वप्नात 2, 4, 5 साधू काय दिसले असतील, त्यांच्या आशीर्वादाने सुद्धा त्याची सगळी वेदना गेली, त्याचं नाव पुढे झालं सुद्धा मनस्यू. मनाला ज्यानं बांधून ठेवलं चांगल्या विचारात बांधून ठेवलं तो मनस्यू राजा. एका विशेष अशा वंशाला, समजा पूर्व वंशाला मनाला चांगल्या विचारात बांधायला पाहिजे, चिंता सोडून द्यायला पाहिजे, मनस्यू बनायला पाहिजे. मनाला नाहीतर मन असं भरकटून राहिलं. मनाला बांधणं हे महत्वाचं आहे. मन हे चंचल आहे, ते पुढे जाते, चांगल्या विचारात बांध. मन हे भलतीकडे जाते, भलत्या ठिकाणी जाते, वाईट गोष्टीकडे वळते, कुठेही वळते, मन स्थिर नाही. मनाला एका चांगल्या विचारात बांधणं ते आवश्यक आहे. तो माणूस बनत असतो मनस्यू, दुसरा नाही बनणार. होईल काय? आणि त्याला सहाय्य मिळू शकते. तो चांगला होता, धर्मवान, निष्ठावान, भक्तिवान होता, त्याला झाला दृष्टांत, त्याला उपाय सांगण्यात आला. तू असं कर, तुझ्या चिंता सगळ्या त्या पोत्यात भर. तुम्ही चिंता करायची गरज नाही, पोत्यात भरायच्या सोडून द्यायच्या. चिंता करून काही फायदा होत नाही. चिंता भलत्या सध्या चिंता अति करीत राहिल्यानं तो आजार होत असतो. रस्त्यामध्ये तुम्ही वाचलं असणार किती प्रकारचे अँझायटी डिसऑर्डर्स असतात. तुम्ही वाचलंच आहे. ओसीडी, समजा पीटीएसडी भरपूर आहे, जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर भरपूर आहे त्या सगळं. आणि डिप्रेशनचे किती वेळ आहे ते सुद्धा त्यात आहे. ते आजार बनून जातात. काही जण का वाचत नाही माहिती, परमांती किंवा कुठलाच ग्रंथ सत्कोश किंवा नाही वाचणार, ते असं बसून राहिलेलं घरी, चिंता चालू. काय सांगत नाही, चिंतेनं काही सुटणार नाही, काही सुटणार नाही. तुमच्या समस्या चिंता करीत बसल्याने सुटणार नाही. तो आजार होऊन जातो, आजार. असंख्य माणसांचा अनुभव आहे. एक वाचल्यानं सत्कोश, एक अध्याय वाचल्यानं ते एकदम डिप्रेशन मध्ये राहत होते, घरात वर्ष बसलेले आहे, काम धंद्याला जात नव्हते, ते वाचलं आणि सुटले कामाला. असले अनुभव आहे लोकांचे, ते अनुभवच आहे. त्यामुळे हे वाचायलाच पाहिजे. ते डिप्रेशन आणि अँझायटी डिसऑर्डर यांना काही आवश्यकता नाही. चिंतेने काही जीवनातल्या अडचणी संपत नाही, त्या सुटत नाही. जे काही चांगलं आहे ते पोत्यात भरायला पाहिजे आणि फालतू त्या नदीत समजा शिरवून टाकायला पाहिजे. चांगलं घ्यायला पाहिजे, चांगले विचार करून आणायला पाहिजे. त्याच्या स्वप्नात ते पोतं वेगळं, मन रूपी पोतं आहे, बुद्धिरूपी काय पिशवी आहे, तिच्यात भरायला पाहिजे, साठवून ठेवायला पाहिजे. परमार्थी विचार साठवून ठेवायला पाहिजे आणि ते पाहिजे की. आणि ते सर्वजण हितावं. मी त्याच्या आत्ताच सांगितलं कारण हजारो पुस्तक असे आहे, दुसऱ्या पंथाची निंदा, दुसऱ्या संतांशिवाय या संतांनी बरोबर केलं नाही, त्यांना ते आहे तसं. मी वाचलेलो आहे स्वतः. दुसऱ्या संतांची निंदा करतील, त्यांचे विचार बरोबर नाही, आपलंच आहे, असं आमच्यासारख्या लोक वाचावं लागते. सगळे किती घाण आहे. कोण आता YouTube वर किती वाईट लिहून राहिले. संतांचं सोडा, दैवतांच्या विरोधात लिहून राहिले. वाटतं तेवढे व्हिडिओ नाना दैवतांच्या विरोधात. कशाला ते आपण बोलायचं नाव? हे काही
देवताची बदनामी, त्या देवाची बदनामी, त्या देवाची बदनामी. बदनामीचे व्हिडिओ अशी समजा सिरियल असते, एक झाला की दुसरं पाच. हे असं नाही काय जगात आहेच, हे असं जगात चालू आहे. आमच्यासारख्याला बघावं लागते काय चालू. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, परमाप्ती तेवढा वाचा किंवा बाकीचं वाचा. फालतू गोष्टीकडे लक्ष देणार नाही, त्याची वाईट परिणाम होऊ शकते. उदाहरणार्थ एक हनुमान एवढे एक महान विभूतीच आहे, त्याच्या घाणेरडं लिहिलं. आपले पुस्तक वाचले तर ते त्यांच्यावर विश्वास राहणार नाही. हनुमंताविषयी जे आपल्या वाचनात लिहून आहे त्या गोष्टीवर अजिबात विश्वास राहणार नाही. किंवा दुसऱ्या देवाविषयी जे काही वाईट लिहिलेलं जाते त्याचं खंडन मंडन आपल्या वाङ्मयात असते. खंडन म्हणजे ते वाईट लिहिलेलं ते बरोबर नाही आहे. जे आहे ते सगळ्या देवांचा आदर सन्मान हे वाचलं तर तुम्हाला त्यांचं ऐकायची बघायची काही गरजच पडणार नाही. त्यांचे विचार मस्तिष्कात जाऊ देऊ नका. ते घाणेरडे विचार साठवले तर वाईटच आहे. ते विचार धर्मावरची निष्ठा भंग करण्यासाठी असतात. इथं धर्मच राहू नये, इथं वंतच काहीतरी व्हावं. मी ते समजा पुढचं बोलत नाही. इथं धर्मच राहू नये, देवदेवतावरच्या निष्ठा संपून जाव्यात असे ते विचार असतात. ते एक समजा मात्र षडयंत्र असते. आणि म्हणून त्या षडयंत्रामध्ये फसू नये. सगळे देव कुठलेही काय ऋषी मुनी साधू संत काय असतील, दैवत अवतार जीन असतील, समजा मात्र तीर्थंकर काय असतील, समजा बुद्ध, जगभरात काय आहे ते सगळेच वंदनीय आहेत. पैगंबर काही असू दे, समजा प्रॉफेट म्हणा काही म्हणा, ते सगळेच महापुरुष आहेत. हीच आपली भावना. आपण आपल्याला फक्त मानतो, आपल्या हिंदुस्थानातल्या बाकीच्यांना मानत नाही अशातला भाग नाही. परमाप्ती सगळ्याच महापुरुषांचा आदर करतो. परंतु काही जणांच्या डोक्यामध्ये ती बुद्धी नसेल चांगली तर ते इथल्या दैवतांची या भारत भूमीत निर्माण झालेल्या म्हणण्यापेक्षा आविर्भूत झालेल्या जनतेच्या डोळ्यासमोर आलेल्या महान विभूतींची निंदा जर करीत असतील तर त्यांच्यावर पाप होईल. ते पापाचा संचय करतील. ज्यांना पापाचा संचय करायचा तो करू द्या. तुम्ही मात्र पुण्याचा संचय करा, परमाप्ती विचारांचा संचय आपल्या डोक्यात करा. ते पापाचा संचय करणारे कोण आहेत त्यांना करू द्या. हे त्यांचा पापाचा गडा फुटवून ते म्हणजे छिद्र पाडू, तर छिद्र पाडता येणार नाही. त्यांना त्या पापाच्या गड्याला चित्र पाडता येणार नाही. वाईट वाईट लिहून राहिले, वाईट वाईट नुसते लिहूनच नाही राहिले, दाखवून राहिले. ते बघावं, घाणेरडं बघावं, काय ते आपलं बोलण्यासारखं सुद्धा नाही. एवढं दुर्गा देवी विषयी एक समजा नवरात्र सुरू होणार होतं, एवढे घाणेरडे व्हिडिओ बनवण्यात आले की कुठल्यालाही बरं वाटणार नाही. एवढं सगळं चालू आहे, सगळं चालू आहे, वाईट चालू आहे. कुठल्याच दैवताची, कुठल्याच धर्मातल्या महापुरुषाची निंदा होऊ नये हेच आपलं मत आहे. परमाप्ती सगळ्यांचा आदर सन्मान करतो, कोणाही विषय करीत नाही. परंतु ज्यांची दुर्बुद्धी आहे, जे दुर्भावनायुक्त आहे, त्यांचा पापाचा गडा भरतपर्यंत ते असे उद्योग करीत राहणार. त्यांचा काय भरायचा भरू द्या. आपण चांगल्या मार्गाने चालत राहायला पाहिजे. चांगल्याच्या शेवटी चांगलंच होते, हा दृढ सिद्धांत आहे. चांगल्याच्या शेवटी चांगलंच होतं. आपण चांगलंच केलं तर कुठलाही देव आपल्याला पोटणार नाही, शाप देणार नाही, काही नाही. जे असतात फालतू लोक त्यांच्या वाट्याला शापच असतो, काही होत नसते त्यांचं. आणि म्हणून चांगल्या मार्गाने जात राहणे, चांगल्या विचारांचा संचय करणे हे अत्यावश्यक आहे. चांगल्या मार्गांचा संचय करणे हे खरोखरच जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. आपल्या सद्बुद्धीमध्ये हे जे परमाप्ती विचार आहे त्यांचा संचय करावा. तुम्ही म्हणणार सारखं परमाप्ती म्हणतो. जो बोर्ड आहे ना त्यानुसार मी बोलतो. परमाप्ती विचार महोत्सव जे बोलायला पाहिजे तेच बोलतो. ते काही नाही. इतर पौर्णिमेचा भाग वेगळा, तिथे वेगळे विषय असतात. जे काही ठरविण्यात आलाय त्याच्यासाठीच बोलणार, तेच बोलायच पाहिजे. नाही नाहीतर आहे परमाप्ती विचार महोत्सव बोलणं भलतच चालू. आम्ही आधीच सांगितलो की परमाप्तीचा एक एक श्लोक सांगून ते सांगायला किती वर्ष लागतील. ते काही 9 दिवस आहे नाही. एक शब्द आता नुसता संचय करणे, समजा संचयता, त्यासाठी एवढी उदाहरणं द्यावं लागतात. त्यातल्या एकेका श्लोकावर एवढं बोलत असणं त्याला भरपूर वेळ, तो काही विषय नाही.
एक ओरख सगळ्याच परमार्थी माणसांनी वाचावा, त्यावर निष्ठा उत्पन्न व्हावी यासाठी हा सगळा उत्सव आहे. उत्सव म्हणजे त्यावर एक विश्वास निर्माण व्हावा, त्याचा अभ्यास करावा, ते सगळं सुज्ञी याचं वाटावं, आपल्या जीवनामध्ये आपल्या मस्तिष्कामध्ये त्याचा संचय व्हावा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी हा परमार्थ विचार महोत्सव आहे. आता इथे येणाऱ्या सगळ्यांना जे मान्यच आहे त्याविषयी काही नाही, त्याच्याशिवाय तुम्ही येणार नाही, तुमची ती भावना आहेच आहे. सगळेच तसे असतील असं म्हणता येत नाही, एखाद दुसरा तसा राहू शकतो. आणि जी येत नाही त्यांची भावना नाही असत, लांब लांब असतात, भरपूर लांबची, ते काय रोज येऊ शकणार अशातही भाग नाही. आता ज्यांना काही करायचंच नसते त्यांचा भाग वेगळा आहे. या शाळेमध्ये एक विद्यार्थी, त्याला शिक्षकाने एक समजा पुस्तक दिलं, एक समजा ग्रंथ दिला आणि याला सांगितलं यामध्ये काय आहे ते सांग. तो म्हणला समजा पाना, यामध्ये पेजेस आहेत, पाना आहे. अरे आणि बघ क्या आणि सांग. तो म्हणला बघितलं सर, बघितलं, बरेच वेळा बघून राहिलो, सगळे पानच पान आहे, त्याच्यावर काहीतरी लिहिलंय पान. असल्या माणसांना काय कुठल्याही समजा ग्रंथात दुसरे पानच दिसणार, काहीतरी काळ्याच्या लिहिलंय, हे असल्या माणसांना काही चांगलं दिसणार नाही. ज्या माणसांमध्ये श्रद्धा आणि विश्वास आहे त्या माणसांना त्याच्या एकेका वाक्यामध्ये दिव्यत्व दिसणार. बाकीच्यांना काय नसतं, पानच दिसणार. ज्यांची श्रद्धा आणि विश्वास नाही त्यांना ते काहीतरी पानच आहे असंच दिसणार. यांना आपलं हित होणार, यांना आपला उद्धार होणार, या चांगल्या विचारांना आपलं चांगलं होणार, सगळ्यांचं चांगलं होणार, ही भावना एकेका शब्दामध्ये त्या लोकांना दिसणार. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना नसतं पान आहे, किती पान आहे मोजूया म्हणून एवढंच त्यांना पानच हो. त्यांना कुठलाही समजा ग्रंथ म्हणजे पान. ज्यांचा विश्वास नाही त्यांची नजर तेवढीच असते, एवढे पान आहे, एवढ्याची किंमत किती असते, छपायला किती लागतात, त्यातील ज्ञानाची किंमत नाही त्यांना. एका श्लोकाने, एका वाक्यानं जीवन सुधरून जात असते. हे समजत नाही. आता आपल्या वाङ्मयात पुष्कळचे वाक्य आहेत. माप MBBS झालेले डॉक्टर, अनेक लोकांनी एक वाक्य वाचून ते म्हणले आम्हाला असं वाटलं की आता सोडायचं समजा नाही राज्य. एवढं ते असते, एक वाक्य एखादी गोष्ट वाचल्या ना अशामध्ये उत्साह असा निर्माण होत असतो. एखादं वाक्य सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार ठरू शकते. ज्या लोकांना वाटते यात केवळ पानच आहे, त्यांच्या तोंडाला समजा मात्र पानच पुसली जातील शेवटी, काही उपयोग नाही त्यांचा काही उपयोग नाही, त्यांना काही मिळत नाही. हो, त्यांनी काही घेतलंच नाही तर काय मिळणार, त्यांनी काही घेतलंच नाही त्यातून तर काय मिळणार आहे. शब्दातून वाक्यातून काहीतरी घेणं अत्यावश्यक असते. तेव्हा मनुष्य त्यातून जे ज्ञान जे काही मिळवतो ज्ञान ते आपल्या मस्तिष्कामध्ये संचय करून ठेवू शकतो, त्याचा साठा करून ठेवू शकतो. आणि साठ्याचं महत्व आहे. आर्थिक साठा, तुम्ही पैसे ठेवता त्याचा उपयोग येतो नाही, रात्री काहीतरी, तसा ज्ञान साठाही अनंत काळासाठी उपयोगात येतो. पैशाचा साठा थोडे दिवस जीवन जातो पर्यंत उपयोग नाही, मेल्यावर काय उपयोग नाही, गेला हाय. ज्ञान साठा मात्र मेल्यावर सुद्धा उपयोगात येतो. म्हणून ज्ञान संचयाचं जास्ती महत्व आहे, पुण्य संचयाचं जास्ती महत्व आहे, अर्थसंचयाचंही आहे, परंतु त्याचा उपयोग फक्त जिवंत असेपर्यंत आहे. गेल्यावरही हा पुण्य संचय उपयोगाला येत असतो आणि ज्ञान संचय उपयोगाला येत असतो. आणि म्हणून आपण सर्वांनी ज्ञानाचा संचय करावा. नुसतं परमार्थीच वाचा असं मी म्हणत नाही, जे बाकीचे वाङ्मय आहे, सत्कोश आहे, मौनय आहे, सगळं वाचत चला. प्रत्येक वाचा म्हणजे तुम्हाला मूळ जो ग्रंथ आहे परमार्थी तो सुद्धा मात्र समजेल. तो समजायला या बाकीच्या वाङ्मयाची तुम्हाला सहाय्यता लाभेल. म्हणून हे महत्व संचयाचं आहे. परमार्थ विचारांची संचयता आज तुम्ही समजून घेतली, पण ते गेल्यावर डिलीट करायची नाही, तशीच राहू द्यायची. त्याचं महत्व जाणून घ्यायचं हीच इच्छा. दत्त.